रूप पाहता
आवडे हे रूप गुजिरे सगुण आवडे हे रूप गुजिरे सगुण आवडे हे रूप
आवडे हे रूप गोजिरे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहतालो चैन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लागतावले मन लागले शे गोडी ते जीवे न सोडे ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळ तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळ पूर्वावी आळ माहे बापे आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा पांडुरंगा करो
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातो मुनींद्र समागत दिष्टं तवानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काही तऱ्हेन बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आवडी हे रूप भोजले सबन पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे भूमी तुझ पाहे पांडुरंगा प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव जगद्गुरु संत तुकोबाराय महाराजांचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 26वे आणि या सर्व सज्जन भाविक वृंद टाळकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य श्रोते वक्ते सर्व परिसरातून आपल्या पावनभूमीवर आलेले सर्व भाविक वृंद आज प्रसंग प्रसंगी आपला असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यामध्ये सर्वांच्या सहकार्यानं एकमेका सहाय्य करू अवघा देऊ कारण सर्व एकट्याचा नव्हे खेळ मनोदिमेळ कारण एकट्याचा खेळ नाही म्हणून सर्वांचंच काम आहे सर्वांनाच तेवढा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे प्रस्तुत प्रसंगी आपण सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आणि सर्वांच्या पाठातील असा असलेला अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील 4092 अभंगापैकी हा जो उत्कृष्ट असा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा लढीवारपणा असलेला आणि प्रेममूर्ती भगवत स्वरूप असलेला हा जो अभंग आहे या ठिकाणी जमलेले सर्व भाई भक्त मंडळी श्री हरिभक्ती परायण पंढरीश परमात्म्याची वास्तव वाटचाल चालवणारे आपल्या भावांतील श्री हरिभक्त परायण अंगदराव महाराज या ठिकाणी उपस्थिती आपल्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेस मनुष्य परमार्थ करत असताना काही परमार्थामध्ये अनेक संकष्ट येत असतात जीवनामध्ये आणि त्याला तोड देणं म्हणजे तो मानव धर्म आहे
आणि याकरता आतापर्यंत निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म असे या ठिकाणी विना प्रमुख त्यांच्याकडे आहे, त्याला निष्ठावंत म्हणतात, अशी सेवा त्यांच्याकडे आहे. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असे मृदंगाचार्य श्री हरिभक्त पारायण सुरेश्वर महाराज भिंगुलीकर, उत्कृष्ट असे या मृदंगाची सेवा, गायनाची सेवा हे दोन्ही अंग आहे. आणि स्वभाव देखील या ठिकाणी परमार्थामध्ये आवड, भगवंताला फक्त आवड लागते, कारण आवड हे भगवंता करता आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण काय, जो आवडीने परमार्थ करतो आणि त्याची जे चिंता आहे तो परमात्मा करून घेणार आहे, आपल्याकडे फक्त आपल्याला आवड नाही. आता काही ठिकाणी आवड आहे परंतु जीवनामध्ये सवडच नाही. सवड एकीकडे आणि आवड एकीकडे आहे. आपला परमार्थ कसा आहे, सवडीचा आहे. बघूया काहीतरी आपलं काम शिल्लक राहिलं तर मग आठवण परमात्म्याची करतो, तसं नाही. कारण परमार्थ हे आवडीने आहे, सवड नाही. जन्मभर आपल्याला सवड मिळतच नाही, आहे का नाही. संसाराची व्यथा आहे. संसारामध्ये केव्हा मिळणार आपल्याला टाइम नाही, पण या ठिकाणी आवडीची गरज आहे. आवड झाल्यानंतर सवड आपोआप होत असते. पण सवड आहे पण आवड नाही, असा आपला दुर्मिळ भाव आहे. आणि या ठिकाणी सर्व गुरुजन मंडळी आहेत, गावातील संपूर्ण टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि तसेच आमचे श्री हरिभक्त पारायण नारायणराव महाराज, उत्कृष्ट त्यांच्या ही जीवनामध्ये गायनाची सेवा, परमार्थाविषयी अठ्ठास. कारण यासाठी केला होता अठ्ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा, परमार्थ शेवटपर्यंत गोड व्हावा, आणि त्याच्याकरता आपण अठ्ठास करावा लागतो. अठ्ठासाला खूप महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी सर्व आमच्या इथले भगवानवाडी, हाची कमान, वळसंग, कोडगाववाडी, कळंताळ, संपूर्ण या ठिकाणी आमचे श्री हरिभक्त पारायण मनोहर पाटील, श्री हरिभक्त पारायण प्रकाशराव पाटील, काकडा हरिपाठ आणि आमचे हरिभक्त पारायण गुणवंत महाराज आणि माऊली महाराज, हे असे निष्ठावंत जी वारकरी असलेले आज आपल्या या पहिल्या दिवशी हजर आहे. आपल्या गावचं मोठं भाग्य आहे बरं का. असे निष्ठावंत वारकरी मिळणं हे परम भाग्य आहे. पहिला दिवस महाराज म्हणल्यानंतर कसं भागवतात म्हणतात बरं का, पण त्या माऊली आज आलेले आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत, मध्ये चकली मारणार आहेत. आपल्या कोडगाववाडी ग्रामस्थांचं खूप मोठं वैभव आहे. यालाच म्हणतात अठ्ठास. परमार्थाविषयी अठ्ठास असावं. किती तुम्ही संसारामध्ये थाटमाट केलात तर एक दिवस तो नष्ट होणार आहे, पण परमार्थामध्ये केलेलं तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, त्याला परमार्थ म्हणतात. आणि परमार्थाविषयी काय लागतो, जया परमार्थाची काढ तिने सांगावी गाड. तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल तर थोडं तरी आपण या ठिकाणी सांगून यावं लागतं, तेव्हा तुम्हाला परमार्थ मिळतो. आणि या ठिकाणी अशी जे मनोभावी सेवा युट्यूब चॅनल, असं या ठिकाणी आपल्या कीर्तना करता नव्हे, आपल्या कोडगाववाडीचं खूप मोठं वैभव आहे. आज जी आपण केलेली सेवा आहे ना, जगभर या ठिकाणी प्रसार करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. त्यांनाही खूप आपल्या समस्त गावकऱ्यांच्या वतीनं माऊलीचं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण त्यांचं काम खूप महत्वाचं बरं का. आपण या ठिकाणी परमार्थ काय केलं, किती केलं, कसे केलं, पण ते केलेलं ज्या ठिकाणी भगवत प्राप्ती म्हणजे जगामध्ये सर्व प्रसार करणं ते एकच आहे. त्याला कीर्ती म्हणतात. कीर्ती ही सर्वात मोठी आहे. कीर्तीला खूप प्राधान्यता देत असतो. आता किती जण कीर्ती वाढव म्हणून काही करतात, तसं कीर्ती वाढत नाही, चालता यावं लागतं. कारण परमार्थामध्ये आल्यानंतर एक आहे, ज्या ठिकाणी आज सेवेकरता निवडलेला अभंग श्री सद्गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा, पण प्रस्तुत प्रसंगी ज्या ठिकाणी आज हेच अभंग का घ्यावं, त्याला कारण आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्याला दंडक आहे. कोणताही केव्हाही अभंग घ्यावा हे नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जो दंडक ठेवलेला आहे
आणि त्याला अनुसरून आपण काहीच करायचं नाही. म्हणून आज तोच आपण कोणतेही महाराज असो पण अभंग तोच येवणावे. समचरण दृष्टी विठे बरी साधिली तेथे माझी हरी वृत्ती राहू. पण आज हे न घेता या ठिकाणी अभंग निवडले नाही. आवडे हे रूप भोजले सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो भी तुझ पाही पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याला आपण नतमस्तक होऊन आणि आपण सेवेला आरंभ करतो. का नतमस्तक व्हावं संतांना बघा. कारण हे कृपा दृष्टी करणारे आहे. संतांना जर आपण शरण गेला नाही तर आपल्याला कृपा दृष्टी होऊ शकत नाही. बघा तुम्ही, म्हणून नतमस्तक करावं लागतं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. कारण काय, आणि त्यांनी जे प्रसार केलेला आहे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. आपण स्वतःच काही करत नाही. बघा तुम्ही, त्यांच्या कृपादाने कशा करता, म्हणून आपण या ठिकाणी पांडुरंगा करू प्रथम नमन हे वंदन करावं लागतं. देवाला आधीच आपण नमस्कार करावा लागतो. त्यानंतर आपल्याला सेवेचा अधिकार मिळतो. या ठिकाणी भगवंताची ज्या ठिकाणी स्तुती वर्णन करावं लागतं आणि स्तुती करावी. पण त्या स्तुतीतून आपल्याला काय आहे ते कृपा दृष्टी करतात. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. विस्तार आता किती आहे बघा तुम्ही. विस्तार किती आहे. इवलेश रूप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. बघा, रोप जेवढा एवढंच आहे. एवढं स्वरूप आहे पण त्याचा वेलो गगनावरती गेलेला आहे. मला सांगा बर, रोप आहे, रोप आपण लावलेला आहे, त्याला पाणी घालावं लागेल आहे का. पाणी घालावं लागते तर रोप वाढते, नाही तर रोप वाढत नाही. तसं एवढंच रोप आहे पण त्याला पाणी घालत आलो पण ते रोप त्याचा वेलो गेला गगनावरी. बघा, म्हणून मोगरा फुलला मोगरा फुलला फुलं वेचिता भाऊ कळी अशी आला. असा जो प्रफुल्लित ज्या ठिकाणी होत असताना परमात्मा तिथपर्यंत गेलेला आहे त्याला काय लागतो, आवड लागतो. म्हणून आवड ही सर्वात मोठी आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण झाल्यानंतर तुम्हाला संसारातून सवड मिळते. आणि संसारातून जर तुम्हाला काहीच मिळत नसेल तर तुम्हाला परमात्मा कुठून मिळणार नाही. म्हणून याकरता आज सेवेकरता निवडलेला अभंग की ज्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये आला असताना भगवंताचं वर्णन करायचं आहे. भगवंताचं रूप कसं आहे आणि त्या रूपाला नाव कसं ठेवलेलं आहे. रूप नाही त्याशी ठेविले नाम लटकाची भ्रम वाढविला. रूप नाही त्याशी ठेविले नाम लटकाची भ्रम वाढविला. जगामध्ये भगवंताचं रूप कसं आहे. तुझं सगुण मनोके निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे. बघा, सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं आणि दोन्ही रूप त्या भगवंताचेच आहे. बघा, आता परमात्मा दिसतो तो निर्गुण रूपात. बघा, निर्गुण स्वरूपातून आला तर त्याला सगुण साकार करता येतो. मग सगुण डायरेक्ट कळतो. देव संताशिवाय भेटी होत नाही. देवाची भेट संताची भेट अगोदर करावी. संतांचं दर्शन अगोदर केल्यानंतर देवाची भेट होते. म्हणून या ठिकाणी संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. देव कुठं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो पाया रचलेला आहे आणि ज्या ठिकाणी पाया ज्या ठिकाणी मजबूत झाला तर त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य होतं. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा तेथोनिया. अवतार संत महात्मे अवतार घेतात. मानवी देह जन्म घेतो पण जन्म ज्याचा झाला त्याला सुख दुःख हे कळतं. आणि अवतार आहे त्या अवताराला काहीच नाही. इथे अवतरते हा अवतार. संत महात्मे अवतार घेतात. पण तुम्ही आम्ही जन्म घेतो पण जन्म आलेला जीव आहे ना ते सुख दुःखाला कारण आहे. दुःखालाच कारणी आहे. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार स्वतःचा विचार नाही कोठे. रात्रंदिवस आपण करत असतो संसारामध्ये सुख कोणी मिळालेलं नाही. सुख न हे जवा पाडे दुःख पर्वत आहे वडे. सुख किती आहे
एवढंच आहे. पण दुःख हे पर्वता एवढं आहे. मग सुखाचे दिवस कोणी न मोजिते आणि दुःखाचे घटका घटका. दुःख आल्यानंतर माणसाला खूप घटक आहे. पायात काटा जर मोडला आहे का, दुःख किती होतं. एवढं शरीर मोठं आहे आणि एवढासा काटा काय सर वेदना किती होते बघा तुम्ही. एवढासा काटा मग एवढी वेदना का व्हावं. म्हणून दुःखाचे दिवस कोणी न मोजिते घटका 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 माणसाने. आणि सुखामध्ये माणसाला काहीच वाटत नाही. म्हणून सुख आणि दुःख याची जर आपल्याला वजा करता आलं की ज्या ठिकाणी परमार्थामध्ये तो उत्तीर्ण होतो माणसाला सुखही आणि दुःखही याची जाणीव असावी. म्हणून ज्या वेळेस आपल्याला जाणीव झाली आणि त्यावेळेस खरं परमार्थ आपल्याला कळेल. बघा म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर ही मनुष्याची एक आवड आहे. त्या आवडीमध्ये आपण गात असताना की भगवत स्वरूपाकडे आपण जात असतो आणि त्याला काय म्हणतात, हे आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा घालून तैसे. खेद करायची गरज नाही. बरं मला सांगा, आपण जर खेद करत बसाल किती करणार. आता देवापेक्षा आपण काही मोठे आहोत का नाही. देव असा सिंहासन. आता काही ठिकाणी देवाच्या वर बसतात म्हणजे देवाच्या डोक्यावर. मग देवाला राग येणार का नाही. देव असं सिंहासनावर असतो, आपण खाली आहे. का याचं कारण काय. देवळाचं मंदिराचं द्वार का लहान आहे, कारण तिथं आपण नम्रता वाकून जावं लागतं. कसलाही मनुष्य ताट असला ताट जायचं आणि देवाला राग येतो. म्हणून त्या ठिकाणी नम्रता धारण वाकून जावं लागेल. म्हणून देवाचं आसन, देवाच्या आसनापेक्षा आपण वर बसू नये. आपण काही तितके शाने नाही. म्हणून देवाचं आसन हे उंच असावं. कुठे पाहतो आपल्यापेक्षा उंच स्थळावर देवाचं आसन असतो. मग त्या देवाला आपण काय करतो, देवाशी आपण गप्पा मारतो. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भोग. आहे का नाही. का देव निवारण करत नाही हो. देवासोबत तुम्ही वाढा, देवासोबत तशाप्रमाणे वागा, तशाप्रमाणे चाला. काय देव तुम्हाला, कारण काय प्रेम सुख दे प्रेम दुःख दे प्रेमाविन नाही समाधान. प्रेम द्यायला शिका आणि प्रेम घ्यायला शिका. परमार्थामध्ये एवढं शिल्लक आहे. प्रेम वाचून दुसरं काहीच नाही. आणि आपल्याकडे थोडस प्रेम कमी असल्यामुळे तो परमार्थ दुरावलेला आहे. भगवत प्राप्ती करून घेण्याकरता काहीच वेळ नाही. मग मनुष्य काय म्हणत असतो, अरे एवढं आपण आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर काय परमार्थ आहे. म्हणून भगवंताविषयी एक आवड आहे. आणि ती आवड आहे कशी आवड आहे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये. या अंतःकरणामध्ये तो जागृत आहे. बघा तुम्ही अखंड त्या ठिकाणी तो स्मरण करत आहे. अखंड म्हणजे कसं आहे की रात्रंदिवस 24 तास त्या भगवंताचं नामचिंतन करत असताना आणि परमात्मा आणि मी तुझे नाम घेत असताना मग मला काय त्या ठिकाणी उपमा देतो. अखंड जया तुझी प्रीती अखंड जया
अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. संगती कुणाची? तयाची संगती कुणाची? संतांची. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. मला सतसंगती पाहिजे. म्हणून आणि ज्या ठिकाणी तो दोष जे अंतकरणामध्ये दूर करणारे तो परमात्मा आहे. आणि त्याच्यावरती काय निष्ठावंत आपण भक्तीच करावं लागेल. भक्ती ते नमन वैराग्य तो त्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो त्याग. देहाच्या विनाशे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवळ त्या भक्ती म्हणतात. त्याला त्याग करावा लागतो. प्रत्येक साधन करत असताना त्याला त्याग असावाच लागतो जीवनामध्ये. तेव्हा ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. ज्ञानाविषयी आपण उत्कृष्ट ज्या ठिकाणी ब्रह्म आपण स्वरूप पाहत असतो त्याला ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनम. म्हणून या करता जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अरे बाबा माझ्याकडे एक लढीबाळ आहे. मला सांगा लेकरू ज्या वेळेस एक लेकरू हट्टी असतं बघा. हट्टी जर लेकरू असलं त्याला आई का करत असते? हे बाळा म्हणते. प्रेमाने त्याला जवळ घेत असते आणि रागाने तो लेकरू येणारच नाही पण प्रेमाने जवळ घेत असते. लढीवाळ त्याला काय म्हणतात? लढीवाळ. संत हे कसे असतात? लढीवाळ. बघा तुम्ही संतांकडे प्रेम आहे, संतांकडे दया आहे. कारण संत हे आणि त्याविषयी लढीवाळपणा ज्या ठिकाणी असतात जसं माता पिता एक ठिकाणी लढीवाळपणा आहे आणि ज्या ठिकाणी संत महात्मे एक लढीवाळपणा दाखवतात. बघा संतांकडे गेल्यानंतर संतांकडे दया असते. संतांकडे सुख आणि शांती समाधान हे प्राप्त गुणधर्म संतांकडे असतात. म्हणून त्याला संताविन प्राप्ती नोहे ऐसे वेद देते वाही. कारण संताशिवाय प्राप्ती नाही. मग कशा करता? हरिप्राप्तीशी उपाय
पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे असा चतुर आहे जो मी तुझ पाही पांडुरंगा. प्रथम शरणामध्ये आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी नामाचा जयघोष केलेला आहे. आपल्या या नाम सप्ताहामध्ये वेळेला महत्व देऊन आपण या ठिकाणी कार्य या ठिकाणी संपन्न करायचं आहे. कारण दररोजचा आपला कार्यक्रम ठरलेली जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण पावले. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाही पांडुरंगा. भगवंताच्या विषयी आपण ज्या ठिकाणी भगवंताला पाहण्याकरता तो परमात्मा कसा आहे, काही जणांची ज्या ठिकाणी दृष्टी आहे भगवंताच्या दृष्टिकोनातून सर्व जग हे समसमान दिसतो. कारण काय, जगाला पाहण्याची दृष्टी एक आहे. तसं तो ज्या ठिकाणी परमात्मा तो एक आहे. कारण त्याला काय म्हणतात, सबका मालिक एक है. परमात्मा एक आहे, पाणी एक आहे, बघा वारा एक आहे. मला सांगा, आमच्या ज्या ठिकाणी पाण्याचा स्वभाव बदलतो का? नाही, सर्वांना एकच आहे. सूर्य ज्या ठिकाणी प्रकाश मध्ये तो सर्वावरती जगाला प्रकाश देणारा एक आहे. अनेक आहेत का? तसं देव हा एकच आहे, अनेक नाही. रूप अनेक आहे. बघा तुम्ही, अनेक रूप ज्या ठिकाणी धारण करून तो घडलेला आहे. परंतु अनेक रूपातून सुद्धा परमात्मा एक आहे. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्याताशी बाप रुक्मा देवर पूर्ण पावले कैसी. अनंत रूप आहे, अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्याताशी.
रूपे अनंत वेशे, वेश सुद्धा अनेक धारण करत असतो, परमात्मा ही कौतुक एक म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी अंत पार नाही. बाप रुक्मा देवर खून बांधली कैसे. भगवंताची पूर्ण तो संत महात्म्यानाच कळालेली आहे, इतरांना ते कळतच नाही, म्हणून संत भाव लागतो. तुका म्हणे संत सोशी जगाचे आराध, कारण त्याला संत म्हणतात. ही कुणालाही कळतच नाही देवाची खून. मानवाची त्या ठिकाणी खून कळत नाही, देवाची खून कुणाला कळणार, काहीच नाही. अनंत रूप घेतलेलं आहे. चतुर राहतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. कारण काय, तो परमात्मा असा असलेला, युगे झाले 28 अधोनी न म्हणे खाली वयस. बघा परमात्मा कसा आहे, तो विठेवरी आहे आणि त्या परमात्म्याची दृष्टी समान आहे. जगावरती तो समान पाहणारा तो पंढरीश परमात्मा आहे, तो विठेवरी आहे. त्याला चतुर रूप धारण करणारा आहे, अनंत वेश धारण करणारा तो परमात्मा नटलेला आहे. आणि असं नटणं आपल्याला होत नाही. आपण जर नटायला गेलो तर अनेक भानगडी येतात. सगळ्यालाच कृष्ण परमात्मा वाटतं, सगळ्यालाच नटा वाटतं. बघा तुम्ही एके ठिकाणी गेले असताना असं झालं की ओळख हे कशावर ओळखाव, माणसाला भूत पडत असते. बघा तुम्ही, कारण काय, मी अनंत या ठिकाणी गुणी आहे का अवगुणी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का, माझे मज कळू येते अवगुण. मनुष्य काय करतो, मी गुणी आहे का अवगुणी आहे काय करतो. बघा तुम्ही, माझे मज कळू येते अवगुण, काय करू म्हणून अनावर. एक ठिकाणी गेलं असताना माणसं गुण जर चांगले असते त्याचे वर्णन करतात, अवगुणाचं काय, झाकण्याचा प्रयत्न. चोर चोरी केल्याला चोर कबूल होतच नाही. बघा तुम्ही, चोर कधी कबूल होतं का, होणारच नाही. जसं अंतःकरणामध्ये जे अवगुण धारण आहे ते अवगुण हे प्रगट करू शकत नाही, चांगले गुण प्रगट करू शकतात. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, माझे मज कळू येते अवगुण काय करू मन अनावर. कारण काय, अनावर झालेला आहे, कारण त्या ठिकाणी कळू देत नाही. मला स्वतःलाच कळत नाही, मी जगाचं काय सांगू. संत महात्मे आपल्यावर घेतात, कारण जगामध्ये काय काय आहे ती अवस्था संतांना कळालेली आहे आणि त्यांना संत म्हणलेलं आहे. बघा, आणि ही जी अवस्था कळत नाही तो संत महात्मा होऊ शकत नाही. त्यापैकी जगद्गुरु तुकाराम महाराज एक संत महात्मे आहे. संतांचा जो त्या ठिकाणी अवतार धारण करून सामान्य जीवांचा उद्धार करण्याची शक्ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. कारण स्वतः करता काहीच केलेलं नाही. बघा, संत महात्मे हे स्वतः करता नाही, तुम्हा करता त्याने कष्ट घेतलेले आहेत. जगाच्या कल्याणात संतांच्या
संतांची विभूती देह कष्ट विते परोपकार. कुणाकरता कष्ट करतात? मानवी या ठिकाणी अवतार घेऊन जगाच्याच कल्याणाकरता हितोपदेश करण्याकरता संत महात्माने या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. म्हणून सामान्य मनुष्य आहे पण स्वतः करता काही करत असतो बघा तुम्ही. पण संत महात्मे हे जगा करतात. जगा करता तो परोपकार करतात पण स्वतः करता काहीच नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे कष्ट केलेलं आहे ना, पण ज्या ठिकाणी 4092 अभंगाची गाथा निर्माण करून सामान्याला दिलेलं नाही. कारण एक एक अभंग करत असताना महाराजांना ज्या ठिकाणी काय काय ज्या ठिकाणी समस्या आले ते त्यांनाच माहिती आहे, बाकीना काहीच माहित नाही. लोक म्हणतात घरदार सोडून गेलं, संसार सोडलेला आहे, सर्व सोडून त्याग झालेला. मग तुम्ही आम्ही सोडा ना. एक दिवस तरी आपल्याला सोडता येतं का? नाही. आपल्याला घरही सुटत नाही, गावही सुटत नाही, संसार सुटतच नाही. पण मला सांगा एवढा त्याग कुणाच्यानं होतो? कुणाच्यानं होत नाही. हो सांगणारे पुष्कळ आहेत जगामध्ये, अनेक वर्तन सांगतात ब्रह्मज्ञान, पण सुटणार कोणीच नाही. मला सांगा 375 वर्ष झाले ज्या संतांचं नामस्मरण अखंड आहे, आतापर्यंत कोणाचं आहे? ज्ञानेश्वर महाराज 700 वर्ष झालं पण ज्या ठिकाणी अखंड नामस्मरण आहे, पण मला सांगा कोणाचं आहे? हे संत महात्म्याचं आहे. पण एवढं असं सुद्धा संत महात्मे काय म्हणतात? मद पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायी भरी. मी पामर आहे का? बघा तुम्ही, संत पामर असतात का? नाही. पण काय म्हणतात? मद पामराशी काय थोरपण, मला मोठेपणाची काहीच गरज नाही. हे कोण? संत महात्मे म्हणतात. मग सामान्य जीव काय म्हणतो? एवढा त्याग होते का सामान्य जीवाचा? होणारच नाही. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज सांगतात की बाबा या ठिकाणी आवडे हे रूप, मला देवाचं रूप आवडलेलं आहे. कुणाचं? त्या परमात्म्याचं. आवडी हे रूप गोजिले सगुण, पाहत आलोचन सुखावले. माझं तुझं रूप ज्या ठिकाणी पाहिला असल्यानं अंतकरणामध्ये मला सुख त्या ठिकाणी समान झालेलं आहे. कारण या ठिकाणी आवडणारं हे भगवंताचं रूप आहे. कारण या रूपाचं आहे अविट स्वरूप आहे. कारण काय? हे रूप विटणार नाही. सामान्य जीवाचं रूप हे विटणार, पण परमात्म्याच्या रूपाचं वीट केव्हाही येणार नाही. त्याला काय म्हणतात? अवीट गे माय भेटेना, जवळी आहे परी भेटेना. जवळच आहे तो परमात्मा. भेटतो का? कशाने भेटतो? त्या भगवंताचं ज्या ठिकाणी वर्णन करत असताना, आणि मी ज्याचं वर्णन करत आहे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा पुढे आहे. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. अहो परमात्मा या ठिकाणी येऊन या ठिकाणी परमात्मा दर्शन देतो आणि या कीर्तनामध्ये तो परमात्मा नाचू डोलू लागतो.
नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनामध्ये नाचावं, वरातीत नाचायचं नाही. वरातीत नाचतील काय भेटणार आहे तुम्हाला? काहीच भेटणार नाही. कीर्तनामध्ये जो नाचतो, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. भगवंताच्या ज्या ठिकाणी दरबारामध्ये आपण या ठिकाणी नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, देह भाव हरपला. असे या पंढरीश परमात्म्याचा आपण पाहिलं तर देह भाव हरपला. बघा तुम्ही एवढं त्या ठिकाणी तल्लीन होतो, देह भाव हरपतो. मग ज्या ठिकाणी परमात्मा ज्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं जे ज्ञान सोहळा ज्या ठिकाणी संपन्न होतो ते परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगे. भगवंताच्या नामाचं स्मरण करत असताना, ते भक्ती करत असताना तू सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. बघा तुम्ही, निर्गुण परमात्मा सगुण कशाने झाला? बघा, देवाची मूर्ती घडवत असताना त्याला काय, देवाला घाव सोसावा लागतो, तेव्हा देव पण येतो. देव पण येणार नाही असं. बघा तुम्ही, मूर्ती घडवत असताना काय करतो, त्याला टाक मारून त्या ठिकाणी घडवत असतो मूर्तीला, पण एवढं शोषण करावं लागतं. देव होण्याकरता साधी गोष्ट नव्हती. आणि या करता काय लागतं हो, आणि तसं भगवत भक्ती करण्याकरता परिश्रम करावा लागतो. बघा, परिश्रम म्हणजे संगती, तुझी संगती झाली आमची निश्चिंती. काय तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्ही निश्चिंतपणा ज्या ठिकाणी वावरतो. कोणाच्या? संतांच्या. संतांची संगती मनोमार्ग गती, अकळवा श्रीपती येणे पंथी. कारण काय,
त्या संतांच्या संगतीमध्ये आल्यानं जीवन कृतार्थ होतो आणि अशा ठिकाणी भगवत भक्ती प्राप्त होते. आणि असं जे आवडणार रूप आहे, आवडे हे रूप भोजने सगुण पाहत आलोचन सुखामध्ये. आता दृष्टी पुढे ऐसा पाहे पांडुरंगा. मग ज्या ठिकाणी आपल्याला प्रेम भाव निर्माण होतो, त्या या ठिकाणी भगवत प्राप्ती करण्याकरता लांचावले मन लागली से गोडी. ज्या भगवत भक्ती करता ज्या ठिकाणी मन ज्या ठिकाणी आवडलेलं आहे आणि लागली से गोडी ते जीवे न सोडी. कारण मनुष्याला भक्ती नामस्मरण ज्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जे लागले तर त्याला त्याही त्या ठिकाणी सोडणार नाही. गोड लागे परी सांगताची
सांगताचे नये या मुखातून किती तुम्ही वर्णन करा तेवढं कमी आहे. म्हणून या ठिकाणी लांचावली मन लागली से घोडी जे जीवन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा ज्ञानेश्वर आवली माऊलीचे या ठिकाणी भजन संपन्न झाले. कोणी ज्या ठिकाणी टाळी वाजली नसतात तर ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे एक वेळ सर्वांनी चिंतन करायचं आहे आणि सर्वांनी हे भजन शिल्लक राहिलेलं आपण बसलेल्यांना म्हणायचं. माता भगिनी पुरुष मंडळ टाळकरी मंडळ तरी आपल्याला प्रमाण देत आहेत, गात आहेत, मागे पुढे म्हणत आहेत, पण आपण बसलेल्यांचं काम आहे. मधलं भजन करणं आपलं काम आहे. म्हणून एक वेळेस सर्वांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ठिकाणी तुकाराम तुकाराम नाम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा विचार. म्हणून सर्वांनी एक वेळेस हात वर करा, करा सर्वजण हात वर. तुकाराम तुकाराम तुकाराम
मदक्षमान